नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची केवायसी कशी करायची. केवायसी प्रक्रिया चालू झालेली आहे. तर आपण बघूया की केवायसी कशा पद्धतीने करायची. इथे एक पॉपअप मेसेज दिसेल तुम्हाला. आपण याच्या आधी आलेलो आहोत ladkibahin.maharashtra.gov.in इथे या साईडवरती, आणि इथे हा तुम्हाला एक पॉपअप मेसेज दिसेल. तर आपण त्या पॉपअप मेसेजवर क्लिक करायची. इथे लाभार्थी आधार क्रमांक, इथे आपण लाभार्थी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आणि इथे कॅप्चा टाकून घ्यायचा. आणि इथे मी या गोष्टीसाठी सहमत आहे, इथे या चेकबॉक्सवर क्लिक करायचा आणि OTP पाठवायचा. मी आधार नंबर टाकून घेतो. मी आधार नंबर टाकून घेतलेला आहे, कॅप्चा टाकून घेतलेला आहे. मी या गोष्टीसाठी सहमत आहे आणि OTP पाठवायचा. आपल्याला OTP आला आहे आणि तो आपण OTP टाकून घेतला आहे आणि इथे सबमिटवरती क्लिक करू. आता आपला OTP, लाभार्थ्याचा OTP सबमिट झाला आहे. आता काय म्हणते तो, वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका. तर आपण पतीचा आधार क्रमांक टाकू, कॅप्चा टाकू. आपण इथे पतीचा आधार क्रमांक टाकला आहे, कॅप्चा कोड टाकला आहे आणि मी इथे सहमत आहेवरती टिक केला आहे आणि इथे OTP पाठवून घेऊ आपण. इथे आपण पतीच्या मोबाईलला जो आधार नंबर लिंक आहे त्यावर जो OTP आला आहे तो OTP आपण टाकला आणि सबमिट करू. आता इथे केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वडिलांचे किंवा पतीचे नाव हे अशा प्रकारे दिसत आहे. तर आपण याला सह हॉरिझॉन्टल करू म्हणजे ते पूर्ण दिसेल. आडवी स्क्रीन करू. इथे आपण आडवी स्क्रीन केली आहे आणि इथे आपण बघू शकतो पतीचे नाव, जात प्रवर्ग निवडा. आपण आता आपला जात प्रवर्ग निवडून घेऊ. इथंच मागासवर्गीय इथे दिलेलं आहे. नंतर डिक्लेरेशन दिलं आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत. तर सहसा यांनी प्रश्न विचारला आहे की तुमच्या कुटुंबातला व्यक्ती सरकारी नोकरीवरती नाहीत. हो, तर आपला कुटुंबातला एकही व्यक्ती सरकारी नोकरी नाहीत म्हणून आपण इथे होय करणार आहोत. इथे कन्फ्यूज व्हायचं काम नाही, कारण का यांनी सह विचारलं आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरीवरती नाहीत. तर आपलं उत्तर होईल, कारण का आपल्या कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी नोकरीवरती नाहीत. जर आपल्या कुटुंबातला एखादी व्यक्ती सरकारी नोकरीवरती जर असेल तर आपण इथे नाही करू शकतो. जर एखादी निवृत्ती वेतन घेत असेल, पेन्शन घेत असेल, तिथे आपण नाही करू शकतो. आणि ते दुसरा दिला आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत. तो होय, आपल्या कुटुंबातला एकच महिला लाभ घेत आहे अशी होय म्हणून टिक करायची. आणि इथे चेकबॉक्स दिला आहे, चेकबॉक्सवरती टिक करायचं. वाचून घ्यायचं. उपरोक्त अनुक्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. आपण इथे सबमिट करू. इथे तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज आला की आपली केवायसी पूर्ण झाली अशी समजायची. तर ही केवायसी आपल्याला 2 महिन्याच्या आत पूर्ण करायची. आता कुठून 2 महिने? ज्या दिवशी आपल्याला GR प्रकाशित झाला आहे त्या दिवसापासून 2 महिने. परत आपली केवायसी पूर्ण झाली आहे की नाही एकदा कन्फर्म करण्यासाठी आपण त्याच बॅनरवरती क्लिक करू आणि इथे आपला आधार नंबर, कॅप्चा टाकून आपण इथे सबमिट करणार. इथे आधार नंबर टाकून घेऊ आपला. इथे आपण आपला आधार नंबर टाकला आहे, कॅप्चा कोड टाकला आहे आणि इथे या चेकबॉक्सवरती क्लिक केलं. मी या गोष्टीसाठी सहमत आहे म्हणून इथे OTP पाठवरती क्लिक करू. इथे लिहून या आधार क्रमांकाची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.